नंदुरबारमध्ये आदिवासी स्वाभिमानाचा मुद्दा तापला. टंट्या मामा भील प्रवेशद्वाराची मागणी जोर धरते. नंदुरबार रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराला इंडियन रॉबिन हुड जननायक टंट्या मामा भील प्रवेशद्वार नाव देण्याची मागणी. नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या अस्मितेशी निगडीत एक महत्त्वाची मागणी आता पुढे आली आहे. आदिवासी युवा सेना संघटनेने नंदुरबार येथे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराला इंडियन रॉबिन हुड जननायक टंट्या मामा भील प्रवेशद्वार असे नाव देण्याची मागणी करत पश्चिम रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना निवेदन सादर केले आहे. नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा असून आदिवासी इतिहास, संस्कृती आणि क्रांतिकारी वारशासाठी संपूर्ण राज्यात ओळखला जातो. सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या या जिल्ह्याने अनेक आदिवासी योद्धे आणि स्वातंत्र्य सैनिक देशाला दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर आदिवासी युवा सेना संघटनेने जननायक टंट्या मामा भील यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी नंदुरबार येथे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराला त्यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. संघटनेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की टंट्या मामा भील यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करत गरीब, शोषित आणि वंचितांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा दिला. जल, जंगल आणि जमिनीच्या संरक्षणासाठी त्यांचे योगदान प्रेरणादायी असल्याचे त्यांना इंडियन रॉबिन हुड म्हणून ओळखले जाते. नंदुरबार रेल्वे स्थानक हे जिल्ह्याचे प्रमुख प्रवेशद्वार मानले जाते. दररोज हजारो प्रवासी या स्थानकातून प्रवास करतात. त्यामुळे प्रवेशद्वाराला जननायक टंट्या मामा भील यांचे नाव दिल्यास त्यांच्या कार्याला योग्य सन्मान मिळेल आणि देशभरातून येणाऱ्या प्रवाशांना आदिवासी इतिहासाची ओळख होईल असा विश्वास संघटनेने व्यक्त केलाय. या मागणीचे निवेदन पश्चिम रेल्वे प्रशासनासह जिल्हाधिकारी कार्यालयालाही देण्यात आले. निवेदन सादर करताना रवींद्र वडवी, शिवदास सोनवणे, सुनील पवार, राजेश ठाकरे, राहुल गावित, दिनेश वडवी, मुकेश ठाकरे, सुखलाल ठाकरे, सचिन ठाकरे, विशाल वसावे, अक्षय प्रधान यांच्यासह आदिवासी युवा सेना संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता रेल्वे प्रशासन आणि शासन या मागणीवर काय निर्णय घेते याकडे आदिवासी समाजासह जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी परिवर्तन 24 न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. नंदुरबार पश्चिम रेल्वे मुख्य प्रबंधक यांच्याकडं आदिवासी युवा सेना आणि इतर आदिवासीच्या सामाजिक संघटनेच्या, समविचारी संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी मुख्य प्रबंधक यांना एक निवेदन सादर केलं आहे. निवेदनामध्ये संघटनेची मागणी आहे की नंदुरबार या ठिकाणी रेल्वेचं जे मुख्य प्रवेशद्वार झालेलं आहे, या प्रवेशद्वाराला जननायक टंट्या मामा भील यांचं नाव या ठिकाणी देण्यात यावं, अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे. कारण टंट्या मामा भील हे इंग्रज राजवटीमध्ये त्यांची शौर्यगाथा इंग्रजांच्या लढाईमध्ये त्यांनी दाखवून दिलेली आहे आणि एक भारतीय रेल्वे सुद्धा त्यांना पाताळपाणी या ठिकाणी त्यांना 2 मिनिटाचा का वेळ का असेना त्या ठिकाणी रेल्वे त्या ठिकाणी थांबवून त्यांना एक मानवंदना देते. असे हे रॉबिन हुड टंट्या मामा भील यांचं नाव नंदुरबारच्या मुख्य प्रवेशद्वाराला देण्यात यावं, अशा पद्धतीची मागणी आदिवासी युवा सेना आणि सामाजिक संघटना, समविचारी संघटनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केलेली आहे. आणि मुख्य प्रबंधक जे आहेत चव्हाण साहेब यांच्याशी एक सकारात्मक चर्चा झालेली आहे. तुमचं मागणीचं निवेदन आम्ही आमच्या प्रशासनाकडे पाठवू आणि प्रशासन योग्य ती दखल घेईल, अशा प्रकारची अपेक्षा देखील त्यांनी सुद्धा बोलून दाखवलेली आहे. आणि निश्चितपणे आम्हाला आमच्या मागणीप्रमाणे या ठिकाणी टंट्या मामाच्या नावाने मुख्य प्रवेशद्वाराला नाव देण्यात येईल, अशा प्रकारची आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय आदिवासी.